आता आपण तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. पहिला कांदा टाकायचा. कांदा तेल कडकडीत तापलं असलं ना की रप्पा होतं काम. हां पण तेल व्यवस्थित तापायला पाहिजे. तर बघा झाले किंवा गुलाबी. आता काय गार्लिक लसूण. आता मशरूम. ओके. त्याच्यानंतर राईस टाकायचा. घालू. त्यात पाणी एकदम नाही टाकायचं. कधी पण पाणी थोडं थोडं करून टाकायचं. म्हणजे आपल्याला मऊ भात नको आहे. मऊ भात नाही आणि फडफडीत पण नको आहे. फडफडीत पण नको. मधला पाहिजे. मधला पाहिजे. ओके. आता त्यात काय काय घालायचंय. शिस्त बऱ्याच गोष्टी घालायच्या असतात. एक 7-8 मिनिटं झाली ना तर त्याच्यानंतर मग सगळे हब्स टाकायचे. म्हणजे बरं आता हे होईपर्यंत मला अजून एक सांग. मिसळ कोण बनवतं. मम्मी. आणि कट कोण बनवतं. तो पण मम्मीच बनवते. अच्छा. कारण तिच्या हाताची चव ती वेगळीच असते. परवाच मी मिसळ खाल्ली आमच्या ठाण्याच्या प्रयोगाला. कार्टी काळजात घुसली नावाचं माझं जे नाटक आहे तिथे ठाण्याची एक मिसळ आहे. स्पेशल मिसळ आहे. ती मागवली मी. मामलेदार मिसळ. आणि एक नंबर मिसळ ती खाल्ली मी. आणि तुम्हाला खोटं वाटेल माझ्या कानातून धूर यायला लागला पहिल्या 3 घासात. पण नंतर त्या धुराची सवय झाली त्यामुळे धूर येते हे जाणवलं नाही मला. ओके. आता याचं काय झालं. आता त्याच्यात सॉल्ट, ब्लॅक पेपर. हे आपल्या मनावर आहे ना किती तुम्हाला तिखट पाहिजे त्याच्यावर आहे. हे काय म्हणे. हे मिक्स हर्ब्स आहेत. हे किती घालू. एक अर्धा चमचा. अर्धा चमचा. आणि आता तुम्हाला पाणी याच्यातलं सुकलेलं वाटलं ना मग पाणी टाकायचं. असंच 3-4 तांदूळ शिजूसपर्यंत थोडं पाणी करून टाकायचं. अच्छा. मग हे कधी टाकायचं. ते शेवटी. सगळ्यात शेवटी हे टाकायचं. घालू पाणी थोडं. हां. आता आपल्याला फक्त 2 गोष्टी टाकायच्या राहिलेल्या आहेत. मला वाटतं हे सगळ्यात सर्व करताना असेल ना. जेव्हा शिजून झालं ना मग नंतर चीज टाकायचं. मग क्रीम टाकायचं. मग थोडं 2-3 मिनटं होऊन द्यायचं राईस आणि मग सर्व करायचं. पण तुमच्याकडे जे ऑर्डर्स वगैरे येतात ते वडापावच्या ऑर्डर्स येतात का मिसळच्या ऑर्डर्स येतात. जास्त ऑर्डर्स कसले येतात. आम्ही याच्या बारशाच्या पण ऑर्डर घेतो. बड्डेच्या ऑर्डर घेतो. अच्छा बस. त्यात काय काय तुम्ही देऊ शकता. त्याच्यात वडापाव असतो. परत जेवण पण असतं. अरे हां. ते कोण करतं. ते मी आणि मम्मी. तुला काय काय येतं जेवणातलं. सगळं येतं. म्हणजे कॉन्फिडन्स आहे ना तुझा. सॉलिड आहे. शपथ. ती नाही म्हणतच नाही. सगळं येतं तिला. मला नवीन ट्राय चालवते ती. नवीन शिकायला आवडतं. म्हणजे हॉबी आहे की कोणती पण गोष्ट ती पटकन म्हणजे आपण यायलाच पाहिजे. आपण का करू शकत नाही. झालं थोडं पाणी. हां. हे कधी घालायचं सांगा मला. झाली वेळ ना. झाकण नाही ठेवायचं का. ठेवायचं ना. कधी. पाणी सुकल्यानंतर ठेवायचं. हो. आत्ता नाही ठेवायचं. नाही. आता ठेवलं तर पटकन नाही का शिजणार. तर पण हा राईस ना कसा जाड असतो तर ॲक्च्युली आपण भिजवून ठेवलेला असतो ना म्हणून. मग त्याच्यानंतर असं पाणी सुकवलं ना तर पटकन शिजतो. बरं. असं आहे. हे वेगळंच मला काहीतरी कळलेलं. बरं हे जो माल जो आहे तुमचा 5-6 किलो बटाटे किंवा काय जो आहे ते आणता कुठून तुम्ही. ठाणा मार्केटमधून. ठाणा मार्केटमधून. तो कधी आणता तुम्ही. तो अजून संपायच्या आधी म्हणजे आता कळणार की आता हे संपणार आहे मग त्याच्या आधी आठवड्याला एकदा ट्रिप होत. 1-2 वेळा होते. एकदा जायचं 50 किलो बटाटे आणि 60 किलो बटाटे आणायचे. 40 किलो मिरची आणायची. मिरची 40 किलो आणली तर मग ती खराब होते ना. मग काय आणायचं. किती मग ती 2.5 किलो किंवा 5-5 किलो आणतो. अशा आणायचं. पाणी सुकलं की चीज आणि क्रीम टाकायची. सुकलं चीज आणि क्रीम.
क्रीम घालायचं लगेच? हां, थोडंसं चीज मिसळलं ना आणि मग क्रीम घालायचं. हां, आता टाका. किती? क्रीमचा जास्त वापर होतो याच्यात कारण हे क्रीमिश असतं. वाह. परत पाणी घालायचं त्यात नाही, आता 2 मिनटं शिजून द्यायचं की रेडी टू सर्व? पण शिजला ना, भात शिजला ना. हां, पण आता याच्यात घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. यम्मी पदार्थ आहे. मशरूम रिसोटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला तांदूळ, कांदा, क्रीम, मशरूम, चीज, मिक्स्ड हर्ब्स, लसूण, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि लसूण परतून घ्यावा. या मिश्रणामध्ये मशरूम्स, भिजवलेले तांदूळ, मीठ, काळी मिरी पूड, अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स आणि पाणी घालून भात शिजवून घ्यावा. कढईमधलं पाणी आटल्यानंतर त्यामध्ये चीज आणि क्रीम घालावं. त्यावर पुन्हा झाकण ठेवून मशरूम रिसोटो शिजवून घ्यावा.